नमस्कार, जय श्रीराम. माझं नाव केशव रवींद्र कापडे. मी इथंच राहतो, खामगावात राहतो. मी सांगलीला जोडलो 2018 पासून जोडलो आहे. मी सांगलीला जोडलो असा की माझ्या घरामध्ये कमीत कमी 4,500 ते 5,000 रुपये दवाखान्याचा खर्च होता महिन्याला. माझं स्वतःचं वजन 98 किलो वजन होतं माझं. मी एक हे होतं, पहिलवान होतो मी. मला जेवायला खूप लागायचं. सकाळी एक 7:30 8ला जेवण करणे, मग दूध पिणे, नंतर 2-3 केळं खाणे. असं माझं डाएट होतं पूर्ण. वजन कमी होत नव्हतं, तोंडात थोडं नेहमी यायचे, तोंडात थोडं यायचे. माझ्या घरामध्ये माझ्या आईला 7 मृत्यू झाला. सांगलीला दुखणे, हे खांदे दुखणे, तर त्याचा त्रास होता. तर आम्ही म्हणजे ह्या साधनाला जोडलो आणि जोडल्यानंतर त्या दिवशीचा दिवस आहे जो पहिले शिबिर केला 2018 शिबिर व्हायचं पहिले काम होता. आणि आजचा दिवस आहे. आम्ही मुळात कधीच की दुपारी जेवण केल्याने, सकाळी चहा पिल्याने, सकाळी नाश्ता केल्याने, आणि आता आमचं औषध गोळा पूर्ण बंद आहे. ही साधना आणि कोणाला संभ्रम असते की मला हा त्रास आहे, मला तो त्रास आहे, तसं काही न विचार करता तर तुम्हाला कोणताही त्रास असतो तुम्हाला करण्यायोग्य हेच आहे. आणि हे बघा, ही माझी मुलगी आहे. ह्या मुलगी 6.5 वर्षाची आहे. तिच्या पोटामध्ये एक सिंगल अँटीबायोटिक औषध गोळी आतापर्यंत गेलेली नाही. कारण की आम्ही काही असलं तर काय की आम्ही घाबरत नाही. तसं नाही की हिची तब्येत खराब होते, तिला ताप येतो, तापही आल्यावर कसं कसं डॉक्टर साहेबांना सांगितलं तसं असं करतो. एखाद्या वेळेस खूपच आम्ही घाबरलो होतो. डॉक्टर साहेबांना फोन करतो आणि त्याच्यानंतर डॉक्टर साहेब फोन उचलतात. कधी तुम्ही जर फोन नाही उचलला तर व्हॉट्सअपला मेसेज टाका, नंतर कधी ते फ्री झाल्यावर त्याला रिप्लाय देतात. आणि जसं जसं डॉक्टर साहेब सांगतात तसं तसं तुम्ही करा, तर तुमचा तब्येत चांगली होते आणि तुम्ही जन्मपत्नी ही पोटामध्ये 3 महिने असतानापासून ही साधना चालू केलेली आहे. की आणि हिला एकही सिंगल वॅक्सिन दिलेलं नाही. त्याच्यानंतर आम्हाला मेडिकल सांगायचे कमीत कमी तुम्ही करता, त्यांच्यासोबत लहान मुलांसोबत ते करू नका. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरामधला चहा बंद करा. चहा बंद करा, तुम्ही चहा दूध कॉफी. तसंच ऑब्विसली की तुम्ही जर चहा दूध कॉफी बंद केली तर तुमच्या मनाला चहा दिसणार नाही. तर नंतर चहा दिसणार नाही तर त्याच्यासोबत सोबत पाव दूध, म्हणजे त्याच्यासोबत जे पाव आहे, ब्रेड आहे, टोस्ट आहे, ते घालायला. आणि सगळ्यात डेंजर असतात रेगुलर तुम्हाला एखाद्या फळाच्या किंवा कुत्र्याच्या डॉक्टरांना भेटायचं ते सांगतात की तुम्ही काही खाऊ नका. आणि आपण लोक बिस्किट खाऊन असं चहामध्ये बिस्किट खातो, टोस्ट खातो. तर तुम्ही स्वतःला डिसिप्लिन लावा, लहान मुलांना डिसिप्लिन लावावं लागतं. हो, बरोबर. धन्यवाद.